आपल्या अपार्टमेंटला, सोसायटीला 30-40 वर्ष झाली आहेत, म्हणून अनेक सभासद रिडेव्हलपमेंटचा विचार करतात. अगदी आकडेवारी सांगायची तर राज्यातल्या 1,00,000 रजिस्टर्ड हाउसिंग सोसायटीजपैकी तब्बल 40% सोसायट्या रिडेव्हलपमेंटसाठी इच्छुक आहेत. पण रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत फिजिबिलिटी रिपोर्टला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. हा फिजिबिलिटी रिपोर्ट नेमका काय असतो? तो मिळवायचा कसा? या संपूर्ण प्रक्रियेविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस या संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग सोल्युशन्सविषयी अगदी मनमोकळी चर्चा करतोय. नमस्ते संजय सर. नमस्कार सर. तर आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि तितकाच जिव्हाळ्याचाही आहे, कारण पुण्यात आपण राहतो. पुणे असो, मुंबई असो, नाशिक असो, अनेक शहरांमध्ये सध्या रिडेव्हलपमेंटचं वारं जोरदार वाहत आहे. तर त्याच्यामुळे या रिडेव्हलपमेंटसाठीचाच फिजिबिलिटी रिपोर्ट. सो पहिला प्रश्न तोच आहे की हा फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे नेमकं काय असतं? सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा किंवा टप्पा आहे. किंवा ही प्रक्रिया पार केल्याशिवाय फिजिबिलिटी रिपोर्टशिवाय सोसायटीने रिडेव्हलपमेंट करणं हे योग्य नाही, असं सगळं एवढं महत्त्व याला आहे. फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय, तर सोसायटी ज्या जमिनीवर उभी आहे त्या जमिनीवर आता समजा साधारण 30 वर्षाच्या पूर्वीच्या सोसायटी ज्यांचं आधी कन्स्ट्रक्शन झालं होतं त्या रिडेव्हलपमेंटला पुढं जात आहेत एक सर्वसाधारण गव्हर्नमेंट नॉर्म्सप्रमाणे. परंतु याच्यामध्ये आपण बघितलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्यांची बांधकाम नियमावली जी 1987 साली आधी लागू केली होती ती आता 2017 साली बदलली आणि डिसेंबर 2020ला युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राकरता एकच बांधकाम नियमावली, त्याच्यामध्ये फक्त मुंबई आणि ठाणे वगळले. त्यामुळं या नवीन बांधकाम नियमावलीप्रमाणे जो जमिनीचा मालक आहे, आपण या आपल्या प्रोसेसमध्ये सोसायटी ही जमिनीचा मालक आहे, तर सोसायटीला जमीन मालक म्हणून या नवीन बांधकाम नियमावलीप्रमाणे जे नवीन वाढीव बांधकाम करण्याचा अधिकार हा या बांधकाम नियमावलीनी दिलाय, त्याच्यानुसार एकूण नवीन बांधकाम किती होतंय, तर त्या बांधकामामध्ये बरेच इंटरनल पॅरामीटर्स आहेत, ज्याच्यामध्ये पहिला पार्ट असतो की याच्यावर बेसिक FSI काय मिळणार, त्याच्यानंतर तुमच्या संस्थेच्या ॲडजॉइनिंग रोड किती मीटरचा आहे त्याच्यावर पुढं वाढीव ह्याच्यामध्ये FSI, TDR, प्रीमियम, ॲन्सिलरी FSI आणि त्याच्याशिवाय 30 वर्षापेक्षा जास्त जुनी जर इमारत असेल तर त्याच्यामध्ये अजून ॲडिशनल बेनिफिट दिला जातो. अशा पद्धतीने एकूण परमिसेबल बांधकाम किती होणार आहे हा एक, आणि त्याच्या अनुसार संपूर्ण प्रोजेक्ट करण्यासाठी लागणाऱ्या बऱ्याच इतर निगडीत असणारे संपूर्ण त्याच्या बाबी याचा विचार करून संस्थेचा मूळ मुद्दा याच्यात असतो की प्रत्येक सभासदाला रिडेव्हलपमेंट करताना असं वाटत असतं की ह्या रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये मला वाढीव काय मिळणार आहे, मला काय, तर ते काय वाढीव मिळणार आहे याचा जो कन्क्लुजन येण्याच्यासाठी लागणारे संपूर्ण कॅल्क्युलेशन करून अंतिम सभासदाचं जे असतं की मला माझा आत्ताचा फ्लॅट एरिया आहे त्याच्यापेक्षा जास्ती वाढीव बांधकाम रिडेव्हलपमेंटमध्ये किती मिळणार आहे याचा संपूर्ण जो हे असतं पूर्ण ह्या बांधकाम नियमावलीच्या सगळ्या निकषानुसार जो तयार केलेला रिपोर्ट आहे त्याला फिजिबिलिटी रिपोर्ट असं म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे खरंच खूप आवश्यक आहे, कारण प्रत्येक सभासदाचा तो महत्त्वाचा मुद्दा असतो की वाढीव किती आपल्याला हे मिळणार आहे एरिया त्यात, आणि ह्या सगळ्या गोष्टी या फिजिबिलिटी रिपोर्टमधनं क्लिअर होतात. आता मला सांगा की हा रिपोर्ट तयार करण्याची अथॉरिटी कोणाकडे असते? आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काय केलंय की याच्यामध्ये सुद्धा या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये 4 जुलै 2019ला 19 सहकार आयुक्तांचं सर्क्युलर आहे आणि त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी स्पेसिफिक दिलंय की हा जो फिजिबिलिटी रिपोर्ट आहे हा रजिस्टर्ड आर्किटेक्टनी द्यायचा, जी सँक्शनिंग ऑथॉरिटी आहे. म्हणजे आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी जर बघितलं तर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सो त्या शहराचं जे सँक्शनिंग ऑथॉरिटी आहे त्या सँक्शनिंग ऑथॉरिटीच्या याच्यामध्ये जे रजिस्टर्ड आर्किटेक्ट आहेत, त्या कॉर्पोरेशनशी रजिस्टर्ड आर्किटेक्ट आहेत, त्या आर्किटेक्टनी हा रिपोर्ट बनवणं ही त्यांना दिलेली ऑथॉरिटी आहे. म्हणजे हा रिपोर्ट नॉर्मल याच्यामध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट हा रजिस्टर्ड आर्किटेक्टनी बनवायचा आहे. ओके, या एखाद्या सोसायटीचा रिडेव्हलपमेंटचा विचार असेल तर नेमक्या कुठल्या टप्प्यावर फिजिबिलिटी रिपोर्ट हा सोसायटीनं आर्किटेक्ट मार्फत तयार करायला हवा? आपण जर ही प्रोसेस पाहिली
तर फिजिबिलिटी रिपोर्ट हा रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया चालू केल्यानंतर म्हणजे पहिला टप्पा असतो की सभासदांचं एक प्राथमिक कन्सेंट घेणं, त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट कमिटी निवडणं आणि त्याच्यानुसार प्रकल्प सल्लागार निवडणं. ही पहिला टप्पा पूर्ण झाला की दुसऱ्या टप्प्यावर सुरुवात जो आहे तिथं फिजिबिलिटी रिपोर्टनी सुरुवात होते. म्हणजे संस्थेला पुढं जायचं आहे आणि प्राथमिक निर्णय झाला आहे, तर दुसरा जो आहे इमिजिएट पहिली ॲक्शन जी आहे ती आपल्या रजिस्टर्ड आर्किटेक्टकडनं फिजिबिलिटी रिपोर्ट करणं आहे. म्हणजे ही रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये इनिशियली सुरुवात करण्याचीच गोष्ट आहे की त्याच वेळी तो फिजिबिलिटी रिपोर्ट झाला तर सभासदांना क्लॅरिटी येते की मला ॲडिशनल काय मिळणार आहे एक आणि मिनिमम काय मिळणार आहे याची जर क्लॅरिटी आली फिजिबिलिटी रिपोर्टमुळं की मग आपल्याला पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत टेंडरिंग किंवा पुढच्या प्रक्रिया या प्रोसेसप्रमाणे जायला पुढं जाता येतं. फिजिबिलिटी रिपोर्टनी क्लॅरिटी येते. फिजिबिलिटी रिपोर्टमुळं एक सभासदांमध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं की अरे सगळ्या गोष्टी कळत आहेत आणि आपल्याला काय मिळणार आहे याची क्लॅरिटी आल्यानंतर लोक पुढं म्हणजे पुढच्या प्रोसेसला म्हणजे संमती देतात. सर परत प्रश्न तोच येतो की सोसायटीच्या एकूण सगळ्या रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत फिजिबिलिटी रिपोर्टचं महत्व आहे हे दिसतंय, पण तरी यातले अजून तपशील सांगाल थोडे? हो, म्हणजे जर फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे नॉर्मल फक्त सभासदांना किती एरिया मिळणार आहे एवढं नाही आहे. तर याच्यामध्ये बरेच पॅरामीटर्स हे याच्यामध्ये गरजेचे आहेत की जे कन्सिडर करून हा रिपोर्ट केला पाहिजे. आणि तो रिपोर्ट याच्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये याच्यातलं ह्या प्रोसेसमधलं महत्त्व असं आहे की सगळ्यात पहिलं काय कळतं आपल्याला, तर पहिल्याला एक कळतं की आपल्याला परमिसेबल एकूण बांधकाम किती होणार आहे. बांधकाम किती होणार आहे हा एक मुद्दा येतो. त्याच्यानुसार तुमच्या ॲडजॉइनिंग रोडप्रमाणे किती मजल्याची बिल्डिंग होणार आहे हे पण कळतं. त्यामुळे किती मजल्याच्या बिल्डिंगमुळं आपल्याला क्लॅरिटी येते. त्याचबरोबर मजले कळाल्यामुळं टोटल आणि बांधकाम कळाल्यामुळं तिथं क्लॅरिटी एक तर ही महत्त्वाची येते. कारण ही पण एक गरजेची गोष्ट आहे. त्याच्यावर तुमच्या पार्किंग कसं बसणार, काय करणार या सगळ्या गोष्टीवर पण अवलंबून असतात. जर म्हणजे जास्त मजल्याची बिल्डिंग असेल तर त्याला साईड मार्जिन आणि त्याचे पार्किंग बसवण्याची एक मुबलक प्रॉपर सिस्टीम ही आर्किटेक्ट या ठिकाणी क्लिअर करू शकतो. आणि जर ते नसेल तर तुमचा रोड जर फक्त कमी म्हणजे 9 मीटरचा आहे तर त्यानुसार तुमचं पार्किंग कसं बसेल तर मेकॅनाइज पार्किंग ह्या सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी येते. म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा येतो याच्यामध्ये की आपल्याला वाटतं की म्हणजे खर्च काय येणार आहे, काय करणार आहे, एखाद्या डेव्हलपरला द्यायचा असेल तर कसा डेव्हलपर. तर याच्यामध्ये दुसरा पार्ट येतो की या प्रोसेसमध्ये या प्रोजेक्टला एकूण खर्च किती येणार आहे याचं पण आपल्याला क्लॅरिटी येते. म्हणजे आपल्याला डेव्हलपर निवडताना जो डेव्हलपर येणार आहे त्याला आर्थिक या ठिकाणी किती इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे याची क्लॅरिटीसुद्धा येते. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या ठिकाणी ते पण कळतं. तिसरा मुद्दा जो येतो याच्यामध्ये आपले जे एरियाज आहेत म्हणजे सभासदांचे एरियाज आहेत याची या ठिकाणी पूर्ण क्लॅरिटी येते की प्रत्येक सभासदाचा जो कार्पेट एरिया आहे तो कार्पेट एरिया किंवा आता ह्याच्यामध्ये बरीच अडचण येते. म्हणजे आत्ता जे रिडेव्हलपमेंट प्रोसेस आम्ही करतोय बऱ्याच सोसायट्यांचं करताना प्रत्येक ठिकाणी ज्या जुन्या सोसायटी आहेत त्यांच्यामध्ये एक प्लॅनमध्ये प्रमाणे असणारा म्हणजे सँक्शन प्लॅनप्रमाणे असणारा एरिया, त्याचबरोबर तुमच्या ॲग्रीमेंट स्वतःच्या पर्सनल ॲग्रीमेंटला असणारा एरिया, तुमच्या कन्व्हिन्स डीडमध्ये असणारा एरिया आणि तुम्ही वापरत असणारा एरिया याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये तफावत आढळते. आणि ती तफावत आढळत असल्यामुळं मग पुढं जाताना संस्थेला बऱ्याच अडचणी येत आहेत. तर त्या अडचणी येऊ नयेत म्हणून फिजिबिलिटी रिपोर्ट करतानाच आर्किटेक्ट या सगळ्या गोष्टींचं पूर्ण माहिती ही सोसायटीच्या सभासदांना आणि पदाधिकाऱ्यांना देतो. आणि हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे तफावत असेल तर त्याला कुठले निकष लावायचे आणि कुठल्या निकषानुसार सगळे सभासदांचं एक त्यांचं समाधान पण व्हायला पाहिजे आणि सगळे एका प्लॅटफॉर्मवर यायला पाहिजेत. जो रिडेव्हलपमेंटचा ह्यातला माझं म्हणणं आहे की अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो ह्या ठिकाणी क्लिअर होतो. त्यामुळं म्हणून माझ्या दृष्टीने जर विचार केला ह्या गेल्या आमच्या साधारण 10 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट हा अत्यंत मोठी भूमिका बजावतो याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये सगळे सभासद एकाच प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी आणि संपूर्ण क्लॅरिटी येण्यासाठी फिजिबिलिटी रिपोर्टचं हे महत्त्व भरपूर आहे. आणि त्याच्यामध्ये सभासदांमधली क्लॅरिटी, पदाधिकाऱ्यांना त्याच्यातनं मिळणारे एक सभासद बरोबर आल्यामुळं मिळणारा एक कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या होतात. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की याचं महत्त्व अत्यंत चांगलं आहे. आणि सोसायट्यांना माझी विनंती आहे की सोसायट्यांनी किंवा ज्या सोसायट्या रिडेव्हलपमेंटला जात आहेत त्यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट केल्याशिवाय पुढं जाऊ नये.
त्याचं महत्त्व खूप आहे आणि त्याचे बारकावे पण चांगले आहेत आणि ती क्लॅरिटी आल्यामुळं सोसायटीचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळं आपण डेव्हलपर जो निवडणार आहे त्या डेव्हलपर बरोबर आपण अत्यंत आत्मविश्वासाने डील करू शकतो, असं माझं म्हणणं आहे. राईट, राईट. कारण तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, की बऱ्याचदा सभासदांना त्या क्षेत्राची माहिती नसते एवढी, त्यामुळे ते थोडे चाचपडत असतात. पण या फिजिबिलिटी रिपोर्टमधनं बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊ शकतात. सर फक्त एकच शंका आहे, म्हणजे फक्त फिजिबिलिटी रिपोर्टसाठीचा आर्किटेक्ट हा वेगळा असू शकतो, जो सोसायटी नेमेल आणि नंतर डेव्हलपर एकदा फायनल झाला, की डेव्हलपरचा आर्किटेक्ट पुढचं बांधकाम करेल. 2 वेगळे आहेत. राईट. म्हणजे अगदी ही पण एक क्लॅरिटी देतो, हां. की रिडेव्हलपमेंटमध्ये जो आर्किटेक्ट नेमला जातोय, हा फिजिबिलिटी रिपोर्ट करणं आणि त्याची प्राथमिक सगळी लागणारी माहिती देण्यासाठी रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमधली हा सोसायटीचा आर्किटेक्ट हा वेगळा नक्की आहे. आणि ज्यावेळी डेव्हलपर निवडल्यानंतर डेव्हलपर निवडून त्याचं नवीन बिल्डिंगचं प्लॅनिंग करण्यासाठी आणि त्याचे प्रोसेस सँक्शनिंग प्रोसेस करण्यासाठीचा आर्किटेक्ट वेगळा आहे. सो हे 2 वेगळे असणार आहेत. आता याच्यामध्ये फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये काय असलं पाहिजे? तर फिजिबिलिटी रिपोर्ट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक साधारण या गोष्टी 3 ते 4 ह्याच्यामध्ये विभागीन. तर रिपोर्टमध्ये पहिला मुद्दा जो असतो त्याच्यामध्ये तुमचं लँड एरिया क्लॅरिटी, म्हणजे तुमच्या संस्थेचं जो एरिया आहे, किती एरिया आहे? तर कारण काय याच्यात पण प्रकार असतात. एक माझा आपल्या लेआउट प्लॅनला एरिया वेगळा आहे, जो त्यावेळचा होता. नंतर आत्ताचं तुमचं प्रॉपर्टी कार्डला एरिया आहे तो, कन्व्हेन्स डीडमध्ये असणारा एरिया. अशा सगळ्या गोष्टीचं अभ्यास करून तुमचा जो आत्ताच्या ह्याच्या UDCPRच्या नॉर्म्सप्रमाणे कुठला एरिया धरायला पाहिजे, याची क्लॅरिटी हा याच्यामध्ये येते आणि ती या रिपोर्टमध्ये असणं गरजेचं आहे. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुमचं कारण ह्या लँड एरियावरच नवीन येणारी प्रपोजल येत असतात. तो सोसायटीचा लँड एरिया जमीन एरिया किती आहे, तो एक क्लॅरिटी येते. त्या जमीन एरियाप्रमाणे मग जे काय लागणारे सगळे डिडक्शन होऊन जो नेट प्लॉट येतो, त्या नेट प्लॉटप्रमाणे तुम्हाला नवीन परमिसेबल लागणारे सगळे पॅरामीटर्स धरले जातात. ते ह्याच्यात गरजेचे आहेत. कारण आता त्याच्यामध्ये पॅरामीटर्स पण खूप वेगवेगळ्या प्रकारे असतात. तुमच्या संस्थेच्या जवळचा रस्ता 9 मीटर असेल तर वेगळे पॅरामीटर्स आहेत, 12 मीटर असेल तर वेगळे, 15 मीटर, 18 मीटर, 24 मीटर अशा पद्धतीने ज्याप्रमाणे तुमचं हे आहे त्याच्यानुसार त्याचे निकष बदलतात. म्हणजे परमिसेबल FSIचे. सो ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करणं गरजेचं आहे. त्याचवेळी काही वेळा असं पण असू शकतं, की एकाच संस्थेला म्हणजे संस्थेच्या दोन्ही साईडला रोड आहे. काही वेळा 3 साईडला रोड असतो. तर मग कुठला रोड धरायचा हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. सो हे सगळं क्लॅरिटी याच्यामधनं हे पॅरामीटर्स याच्यातनं कव्हर होणं गरजेचं असतं आणि मग एकदा FSIचं क्लिअर झाल्यानंतर मग येणारी प्रोजेक्ट कॉस्ट, या प्रोजेक्ट कॉस्टमध्ये एक कन्स्ट्रक्शन कॉस्टचा मुद्दा आहे आणि उरलेली जी आहे ती सेकंड आहे ती रिडेव्हलपमेंट कॉस्ट. तर रिडेव्हलपमेंट कॉस्ट ही आर्किटेक्टनी या ठिकाणी कन्सिडर करताना सगळे पॅरामीटर पूर्ण कन्सिडर करून त्याची रिडेव्हलपमेंट कॉस्ट काढायला पाहिजे आणि मग कन्स्ट्रक्शन कॉस्ट प्लस रिडेव्हलपमेंट कॉस्ट अशी मिळून ती प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी लागणारी पर स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन कॉस्ट कॅल्क्युलेट होती. हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. हा होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखाद्या डेव्हलपरला आपण दिल्यानंतर त्याची इन्व्हेस्टमेंट, त्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे काय अमाऊंट मिळू शकते याचं पर्सेंटेज साधारण एक ठरवून ते गेल्यानंतर त्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळण्यासाठी त्याच्या नवीन येणाऱ्या बांधकामामधनं त्याला किती एरिया विकावा लागणार आहे, तो एरिया त्याला रेट कुठला धरायचा म्हणजे तो विक्रीचा तो, आणि हे धरल्यानंतर हे सगळं गेल्यानंतर म्हणजे एकूण परमिसेबल FSIमधनं सेलिंगचा कॉम्पोनंट गेल्यानंतर राहिलेला बॅलन्स जो शिल्लक राहिलेलं बांधकाम असतं ते सभासदांमध्ये कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे त्याचे क्रायटेरिया. त्यामुळे त्याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक सभासदाचा जो फ्लॅटचा कार्पेट एरिया आणि त्याच्याबरोबर कन्सिडर करताना कुणाचं गार्डन ऑन पेपर त्याचं ऑथराईज डॉक्युमेंटमध्ये गार्डन असेल, टेरेस असेल, काय जो एरिया असेल त्याप्रमाणे बाल्कनी असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं कन्सिडर करून त्याला मिळणारा बेनिफिट काय असला पाहिजे हा सुद्धा त्या रिपोर्टचा भाग असणं पाहिजे. असे एवढे पॅरामीटर्स हे मिनिमम याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. सो एवढी माहिती जर मिळाली तर सभासदांना अत्यंत क्लॅरिटी येते. सभासदांना प्रत्येक त्यांच्या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये मिळणं हा या फिजिबिलिटी रिपोर्टचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि एवढं मी सांगेन की हा रिपोर्ट म्हणजे हा होमवर्क आहे. हा सोसायटीनी स्वतःच्या पूर्ण एका सगळ्या सभासदांना क्लॅरिटी येण्यासाठी केलेला होमवर्क आहे आणि हा होमवर्क करून गेल्यानंतर मग आपण पुढच्या प्रक्रियेला जाणं गरजेचं आहे. नाही, बऱ्याचदा असं होतं की सभासदांमध्ये मतैक्य होत नाही रिडेव्हलपमेंट संदर्भात, कारण तुम्ही म्हणता तसं ती क्लॅरिटी नसते. तर ती क्लॅरिटी येण्याच्या दृष्टीने हा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे असं दिसतंच आहे. सर साधारण किती कालावधी लागतो हा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करून घ्यायला?
साधारण नॉर्मल जर केसमध्ये धरलं तर रिपोर्ट करायला म्हणजे सगळे डॉक्युमेंट सगळी क्लॅरिटी घेऊन काम करायचं असेल तर 1 महिन्यात रिपोर्ट होतो. अच्छा. फिजिबिलिटी रिपोर्ट. आणि पुढचा 1 महिना हा सभासदांना तो रिपोर्ट शेअर करून त्यांच्या हरकती, सगळ्या सूचना हां, काही. म्हणजे त्यांच्या शंका, सूचना या सगळ्या त्यांच्या क्वेरीज क्लिअर करून त्याला अप्रूव्हल घेणं, याला साधारण 1 महिना. म्हणजे 2 महिन्यामध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट हा पूर्ण क्लिअर व्हावा. आणि अगदी काही म्हणजे काय अपवादात्मक गोष्टीमध्ये याला वेळ लागू शकतो. कारण डॉक्युमेंटेशनमध्ये काही अडचण आहे, सभासदांच्या एरियामध्ये काही अडचण आहे किंवा काही वेळा असं असतं की सभासदांमध्ये एकमत नसेल आणि एरियामध्ये प्रॉब्लेम असतील, तर त्या ठिकाणी प्रत्येक फ्लॅटची एरियाची, कार्पेट एरियाची मोजणीसुद्धा करून घेतली जाते. सो अशा ज्या काही वाढीव गोष्टी असतील तर वेळ लागू शकतो, पण मॅक्सिमम 3 महिन्यापेक्षा जास्त लागू नये. सो मिनिमम 2 महिने, मॅक्सिमम 3 महिन्याच्यात फिजिबिलिटी रिपोर्ट हा तयार होतो. म्हणजे कुठल्याही सोसायटीने रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला की पहिला टप्पा किंवा पहिली पायरी हा फिजिबिलिटी रिपोर्ट आहे. आहे 100%. संजय सर, फिजिबिलिटी रिपोर्टवरची ही चर्चा आपण पुढच्या एपिसोडमध्येही कंटिन्यू करतोय आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण मुख्यत्वे जाणून घेणार आहोत की सोसायटी प्लस सगळ्या हाऊसिंग सोसायट्यांना फिजिबिलिटी रिपोर्ट किंवा रिडेव्हलपमेंट संदर्भातल्या इतर सेवा कशा पुरवते. श्रोत्यांना जर कोणाला अप्रोच व्हायचा असेल सोसायटी प्लसला तर मी नंबर सांगतो. नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 8956260730. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 8956260730. याशिवाय तुम्ही सोसायटी प्लसला मेलद्वारे संपर्क साधू शकता. त्यांचा मेल आय डी आहे info@societyplus.co.in आणि त्यांची वेबसाईट आहे www.societyplus.co.in. आत्ता आपण ऐकलात A to Z हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट. सादरकर्ते होते संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर. ही सोसायटी प्लसची निर्मिती असून मीडिया नेक्स्ट आणि साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.